कितीही नाही म्हटलं तरी पण जे मला आवडतं नेगेटिव्ह पात्र साकारणं ते इव्हेंच्युअली येतंच ग आपल्यापर्यंत. ते माझ्यासोबत ना खूप शहाण्या मुलासारखे वागतात. तिला मी खूप वर्षांपासून ओळखते पण आम्ही कधी काम केलं नव्हतं किंवा आमची अशी मैत्रीसुद्धा नव्हती. नंदिनीने खऱ्या आयुष्यात सुद्धा मला घाबरून राहावं कारण तिच्या मुलीला खूप गोष्टी शिकवायला मिळणार आहे. म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आपल्या सगळ्यांची लाडकी होतीच. अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येत होते, पण त्यात अजून मोठा ट्विस्ट किंवा तडका मारायला म्हणजे अनघाची एंट्री झाली. आणि एंट्री तुझी जेव्हा झाली होती तेव्हा असं वाटलेलं की वाव यार किती सुंदर कॅरेक्टर असणार. आणि ऑब्व्हियसली तू छान दिसत होतीस, तुला ड्रेसिंग ही छान दिलं होते, कॉस्ट्यूम सगळे. पण जेव्हा कळलं की हे नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे आणि भाई इधर कुछ तडका होने वाला आहे, अनघा तुला जेव्हा कॅरेक्टरबद्दल सांगितलं होतं आणि ऑल्सो तू फॅन होतीस का या सिरियलच्या? हो नक्की. मी हे सुद्धा मेन्शन केलं होतं जेव्हा सिरियल मिळायच्या आधी की मी जेव्हा केव्हा ट्रेनने प्रवास केला आहे नाटकाच्या शोजसाठी तेव्हा मी जितक्या बायकांच्या फोनमध्ये सिरियल बघितली ती हीच सिरियल होती की बायका न विसरता माझ्या घरी ज्या काकू कामाला येतात, माझी मैत्रीण आहे, माझ्या घरचे, हे सगळेजण ही सिरियल फॉलो करतात. त्यामुळे जेव्हा मला विचारलं आणि मी म्हटलं की हे कॅरेक्टर कसं आहे तर ते पॉझिटिव्ह कॅरेक्टर असं सांगूनच मी आले होते. पण हां, त्याला एक थोडीशी नेगेटिव्ह झाक असेल कारण की तिच्या पॉझिटिव्हनेस असेल किंवा तिला मध्येच जीवाबद्दल जे प्रेम आता हळूहळू वाटतंय आणि ते वाढतंय. तर हे काही काही गोष्टी जशा तुम्हाला शॉकिंग असतात त्या मलाही असतात. त्यामुळे मला असं वाटतं कुठून तरी कितीही नाही म्हटलं तरी पण जे मला आवडतं नेगेटिव्ह पात्र साकारणं ते इव्हेंच्युअली येतंच ग आपल्यापर्यंत. हे जमतंय का? अगदी इझी. मला सवय आहे ना, रंग माझा वेगळामध्ये मी होते प्रेग्नेंट त्यामुळे छान जमतंय. आत्ता तरी छान वाटतंय. आउटडोअर वगैरे असेल तर जरा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की साडी त्यात हे पोट बायका कशा करतात म्हणजे मला खूप कौतुक वाटतं आयांचं आपल्या त्यांनी कसं केलं असेल. पण हो जमते आणि जमवून घेतोय. आजूबाजूला आता आहे ना, काव्य आहे, नंदिनी आहे, यांच्याकडे बघून बघून शिकते. पण म्हणजे विवेक आणि विजय हे सेटवर सर्वात खोडकर आहेत. तुला हा एक्सपिरियन्स आला आहे का डे वनपासून आला की? ते माझ्यासोबत ना खूप शहाण्या मुलासारखे वागतात. म्हणजे मला अजिबात 1% वाटलेलं नाही की हे खोडकर. मग त्यांच्या एकमेकांसोबत समजू शकते मी, त्या दिसतात मला गोष्टी. पण माझ्यासोबत ते अजिबात म्हणजे 1% मजा नाही घेतली त्यांनी. पण मला असं वाटतं की सरोगेट मदर हे जे आपल्या मराठी कल्चरमध्ये किंवा मराठी सिरियल्समध्ये खूप क्वचित दाखवलं आहे आणि ती ही एक सिरियल आहे ज्याच्यामध्ये दाखवलं गेलं आहे. सो मला सांग की तुझं नंदिनीसोबत खूप सीन्स होतात, जीवा आणि नंदिनीसोबत, त्यांच्यासोबत बॉन्डिंग कसं झालं आहे ऑफ कॅमेरा? सो आधी एकमेकांना ओळखत होतात का? किती घट्ट? नंदिनीला मी ओळखत होते कारण ती माझ्याच गावची, नाशिकची. त्यामुळे ऑब्व्हियसली तिला मी खूप वर्षांपासून ओळखते पण आम्ही कधी काम केलं नव्हतं किंवा आमची अशी मैत्रीसुद्धा नव्हती. विवेकसोबत पण मी त्याला फक्त ओळखत होते नावानिशी, पण आम्ही कधी भेटलो नव्हतो किंवा कधी बोललो नव्हतो किंवा कामही सोबत केलं होतं. पण दोघंही खूप छान ॲक्टर्स आहेत. त्यांच्यासोबत सीन करायला मजा येते, त्यांच्यासोबत गप्पा मारायला मजा येते वेगवेगळ्या विषयांवर. त्यामुळे मला असं वाटतं या सिरियलमध्ये आल्यापासून त्या दोघांसोबतच जास्त वेळ घालवला आहे मी आणि छान आहेत दोघं. नंदिनीच्या मुलीला भेटली आहेस का तू? मी त्या माऊला मला भेटायचं आहे. मला नंदिनी तिचे व्हिडिओज दाखवत असते. सो आम्ही ठरवलं तर तिला मी म्हटलं की 2-3 दिवसात ये आणि भेटव मला मुलीला. सो ती आणणार आहे. मी नक्कीच तिला भेटेन. खूप गोड मुलगी तिची. तिला जर कळत असतं ना तर तिने म्हणजे जसं नंदिनीच्या ऑपोजिट जे जातील ते सगळे प्रेक्षकांसाठी निगेटिव्ह किंवा सगळा राग येतो, पण तिला अजून तरी कळत नाही आहे. मला असं वाटतं की तिलाही कळूच नाही तर तुझा तेवढा राग करेल. नाही, मी तिला अजून नवनवीन गोष्टी शिकवणार आहे हे मी सांगितलं आहे आपल्या नंदिनीला. नंदिनी ऑलरेडी घाबरली की नको, प्लीज नको. पण एक खोडकर अशी मावशी हवी असते ना की जी काय काय शिकवत असते तशी मावशी मी होणार आहे. मी तिला सांगितलं आहे हे तू ह्याच्यासाठी प्रिपेअर्ड राहा. ती ऑलरेडी तिची मुलगी खूप खोडकर आहे. त्यामुळे मला असं वाटतं ते अजून तिला भरीस पाडायला मी आहेच. त्यामुळे आता नंदिनीने खऱ्या आयुष्यात सुद्धा मला घाबरून राहावं कारण तिच्या मुलीला खूप गोष्टी शिकवायला मिळणार आहे. तू खूप स्वतःला एकदम प्रेझेंटेबल ठेवलंस आणि खूप सुंदर दिसतेस आणि छान दिसतेस ऑन स्क्रीन. आम्ही सगळे कमेंट्सही मी बघते आहे. जरी निगेटिव्ह कॅरेक्टर असलं तरी तुझ्या लुकला सगळे आवर्जून कमेंट्स करतात. सो आज प्रेक्षकांना काय?
थँक्यू सो मच. कारण मी खूप मिस करत होते टी व्ही. 3 वर्ष झाला ब्रेक झाला. रंग माझा वेगळामुळे इतकी फेम आणि इतकं नाव आणि इतकं कौतुक आणि इतकं प्रेम मिळालं की अजूनही नाटकाचे शोज झाल्यानंतर तुम्ही श्वेता ना रंग माझा वेगळा. तर हे जे कौतुक आहे ते मला असं वाटतं मी कुठेतरी मिस करत होते. मग कॅमेरावर काम करणं मिस करत होते आणि ती पुन्हा अपॉर्च्युनिटी मिळते आणि त्याच म्हणजे जोशमध्ये प्रेक्षक जे प्रेम देत आहेत मला खूप आवडतं. आय एम सो हॅपी आणि ग्रेटफुल की ही अपॉर्च्युनिटी मला मिळाली आणि त्यासोबत नाटक करायलाही मिळतं. फार कमी ॲक्टर्सच्या आयुष्यात ही अपॉर्च्युनिटी येते आणि मी खूप भाग्यवान आहे असं मी म्हणेन. आणि त्यासाठी मी सतत स्वतःवरही काम करत राहणार आहे, माझ्या कामावरही काम करत राहणार आहे. ते एफर्ट्स मला घ्यावेच लागणार आहे प्रेक्षकांसाठी, माझ्यासाठी. आणि ते घेत राहीन, दिवसेंदिवस छान दिसत राहीन, छान काम करत राहीन. येस. थँक्यू सो मच अनघा. आणि आत्ता कॉल केलं आहे तुझं नाव डिरेक्टरनी, सो जावं लागेल. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी. थँक्यू सो मच. थँक्यू.